नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी मराठी विनोदाला एक वेगळीच उंची दिली. हो, आपण बोलतोय चिन्ह जोशी यांच्याबद्दल. चला तर मग जाऊया त्यांच्या खुमासदार दुनियेत. काय जबरदस्त वाक्य आहे, नाही का? खरंच आहे. आपल्या आजूबाजूला सतत अशी भन्नाट नमुनेदार माणसं वावरत असतात आणि चिन्ह जोशींची खरी कमाल हीच होती की ते अशा इरसाल नमुन्यांना अचूक हेरायचे आणि आपल्या लेखणीतून अक्षरशः जिवंत करायचे. तर समाजातील हेच इरसाल नमुने त्यांनी आपल्या साहित्याचं केंद्र बनवले. त्यांनी काय केलं तर ह्या साध्यासुध्या माणसांमधल्या गमतीजमतींना, त्यांच्या विसंगतींना शब्दांत पकडलं आणि आपल्याला हसता हसता विचार करायला लावलं. हो, तर हे आहेत ते महान लेखक चिंतामणी विनायक जोशी, अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके चिन्ह. आता गंमत बघा, चिन्ह जोशींच्या आयुष्यात एक मोठा विरोधाभास होता. म्हणजे त्यांचं व्यावसायिक आयुष्य आणि त्यांचं साहित्यिक आयुष्य यात जमीन आसमानाचा फरक होता. कसं काय? चला बघूया. तर बघा, त्यांचा प्रवास सुरू होतो 1892 मध्ये पुण्यात. सुरुवातीला ते होते शिक्षक. पाली, इंग्रजी, मराठीसारखे क्लिष्ट विषय शिकवायचे. आणि मग थेट 1928 साली बडोदा सरकारमध्ये दफ्तरदार म्हणजे एक मोठं प्रशासकीय पद त्यांनी सांभाळलं. हा प्रवास 1963 साली संपला. आता इथे बघा ती खरी गंमत. म्हणजे एका बाजूला कोण तर पाली भाषेचे गाढे अभ्यासक, एक विद्वान अभ्यासू व्यक्तिमत्व, आणि दुसऱ्या बाजूला चक्क विनोदी लेखक जो सामान्य माणसाच्या जगण्यातल्या चुकांवर, विसंगतींवर बोट ठेवून लोकांना खळखळून हसवतो. ही दोन टोके त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात इतक्या सहजतेने एकत्र आणली होती. आणि याच विनोदी लेखणीतून त्यांनी मराठी साहित्याला दोन अशी पात्र दिली जी अक्षरशः अजरामर झाली. ही पात्र म्हणजे जणू काही मराठी मध्यमवर्गीय माणसाचं प्रतिबिंबच बनली. हो, बरोबर ओळखलत. चिमणराव आणि गुंड्याभाऊ. अहो, ही नावं ऐकल्याबरोबरच चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. या जोडगोळीने पिढ्यानपिढ्या लोकांना खळखळून हसवलंय. चिन्ह जोशी या पात्रांना काय म्हणायचे माहितीये? आपले मानसपुत्र. म्हणजे ते फक्त कागदावरची पात्र नव्हती. नाही, ती इतकी जिवंत होती की जोशींना ती आपल्या मुलांसारखीच वाटायची. आणि ह्यातच त्यांच्या प्रतिभेची ताकद दिसून येते. चला तर मग आता त्यांच्या काही गाजलेल्या साहित्य कृतींवर एक नजर टाकूया. त्यांनी मागे ठेवलेला हा हास्याचा खजिना बघूया. एरंडाचे गुऱ्हाड, चिमणरावांचे चरहाट, ओसाडवाडीचे देव, वायफळाचा मळा, ही सगळी पुस्तकं प्रचंड गाजली. कारण प्रत्येक कथेतून त्यांनी मध्यमवर्गीय माणसाच्या मनात काय चाललंय, त्याच्या छोट्या छोट्या इच्छा काय आहेत, तो कसा विचार करतो, याचं इतकं मार्मिक आणि खुमासदार चित्रण केलंय. आणि एवढंच नाही तर ते सहविचार नावाच्या एका नियतकालिकाचे संपादक सुद्धा होते. यावरून साहित्याबद्दलची त्यांची आवड आणि तळमळ दिसून येते. तर मग या सगळ्याचा सार काय? चिन्ह जोशी यांचं खरं कर्तृत्व कशात होतं तर त्यांनी सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या रोजच्या साध्यासुध्या जगण्यात दडलेला विनोद शोधून काढला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोणालाही न दुखावता केवळ परिस्थितीतील विसंगतीवर बोट ठेवून एक निर्मळ, निखळ हास्य जन्माला घातलं. आणि म्हणूनच त्यांचं साहित्य आजही तितकंच ताजं, तितकंच फ्रेश वाटतं. आता जाता जाता एक प्रश्न, थोडा विचार करून बघा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक साधा भोळा, स्वप्नाळू चिमणराव असतो आणि एक धाडसी, व्यवहारचतुर गुंड्याभाऊ सुद्धा असतो. आपल्या आयुष्यातले हे चिमणराव आणि गुंड्याभाऊ कोण आहेत याचा कधी शोध घेतलाय?